पुण्यातल्या लोकांनी सिंधी समाजाने 200 किलो चांदी दिली, त्याची रिसिप्ट नाही अजून, जशी माझी 1 लाखाची रिसिप्ट नाही. त्यांना लाज नाही वाटत? आपण अकाउंटेबिलिटी नावाचा प्रकार करायचा असतो ते कळत नाही. पंतप्रधान कार्यालयाने नेमले, पंतप्रधान कार्यालयाने काय आतापर्यंत ऍक्शन घेतली? शून्य. याच्यात पंतप्रधानांनीच राजीनामा दिला पाहिजे अशी लज्जास्पद गोष्ट आहे. राम मंदिरात ज्यांनी मोठे ध्वजाचा आरोहण केलं, थरथर थरथर दाखवलं, ऍक्टिंग केली, यांनी या गोविंद देवगिरींनी चमच्याने दही भरवलं त्याची ऍक्टिंग केली, हा काय म्हणतात त्याला, छपरीपणा म्हणतात. हा करण्यापेक्षा अकाउंटेबिलिटी, प्रभू रामचंद्रांचे पैसे त्यांनी पार्टी म्हणून कोर्टात केस, त्यांचं नाव आहे, प्रभू रामचंद्रांनी जागा मागितली म्हणून त्यांना दिली आहे, FIR पण त्यांच्या नावाने केली पाहिजे. या सगळ्यांना आत टाकलं पाहिजे. कोट्यवधी रुपये त्यांनी पळवलेत, त्याचा हिशोब नाही. SITचा रिपोर्ट अजून फायनल नाही, फायनल झाल्यावर आम्ही बघू असं सांगतात. रामाच्या नावाने पैसे खाणाऱ्या भाजप संघाच्या लोकांना थोडी तरी शरम वाटली पाहिजे. आणि संघाचे लोक म्हणतात की ज्यांना या विषयावर प्रश्न विचारायचे आहेत ते देशद्रोही आहोत. आम्ही देशद्रोही? आम्ही पैसे का तुम्ही पळवले म्हणून विचारतो. नृपेंद्र मिश्रा पंतप्रधानांचे सेक्रेटरी होते, त्यांना सांगा ते देशद्रोही, त्यांनी वापरलाय शब्द देशद्रोही म्हणून. मग त्यांनी जर दरोडेखोर म्हटलंय तुम्हाला तर ते पहिले देशद्रोही 1 नंबरचे. SITचे पोलीस योगींचे पोलीस आहेत, ते रिपोर्ट देतात कागदावर की यांनी इथं पैसे खाल्ले. लिहा त्यांना देशद्रोही म्हणून, पाठवा आम्हाला पाकिस्तानमध्ये. तुमच्या खरंच पार्श्वभागात दम असेल तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा. पण तुम्हाला लाज वाटत नाही की तुम्ही रामाचे पैसे खाता, तुम्ही अनुष्ठान करता, पापन मुक्ती होता. हे तुमची ही जी मनुस्मृतीची व्यवस्था आहे ना, की एकाने चोरी केली त्याला शिक्षा वेगळी, ह्यानी चोरी केली त्याला शिक्षा वेगळी, ह्यानी बलात्कार केला त्याला गोळी मारायची, त्यांनी बलात्कार केला त्याला गुजरातमध्ये आणून सत्कार करायचा. नालायकपणा हा जो आहे तो बंद केला पाहिजे.